नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो. शेतीला लागणारी अवजारे ओके, हा सेक्टर काही अस्तित्वात नाही आहे ओके, पण मी तो सेक्टर बनवला आहे कारण या सेक्टरची जबरदस्त वाढ झाली आहे गेल्या 12 वर्षामध्ये. प्रॉफिटेबिलिटी कुठे गेलेली आहे. 114 कोटी 2014पासून ते 2500 कोटी झाले 2026ला. आणि यामध्ये 3-4 शेअर्स आहेत. VST टिलर आहे, नंतर महिंद्रा ट्रॅक्टर्स, म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा मे बी यू कॅन इन्क्लूड इफ यू वॉन्ट टू. नाहीतर मग एस्कॉर्ट्स कुबोटा ओके, एक ट्रॅक्टर कंपनी MNC ट्रॅक्टर कंपनी आहे, आणि इंडिया फार्म इक्विपमेंट्स ओके. या 3 कंपन्या घेतल्यात मी, आणि त्याचा मी बनवला आहे की फार्म सेक्टर अवजार ओके. तर ह्याचा प्रॉफिटेबिलिटी जबरी स्पीडने वाढली आहे गेल्या 3 वर्षातच. कारण काय, आता लेबर मिळण्याचं झालं आहे. मोदींनी फुकट जेवण वाटल्यामुळे लेबर येतच नाही कामाला. आता माझ्या बहिणीची शेती आहे, तिच्याकडे लेबर किती पैसे दिले तरी येतच नाही. कारण काय, त्यांना फुकट जेवण मिळतं राईट, फुकट रेशन मिळतं आहे, त्यामुळे काम करायला कोणी तयार नाही. त्यामुळे ब्रेकनेक स्पीडने फार्म इक्विपमेंट लोकांना ऑटोमेशन करायलाच लागणार आहे ओके. 2014ला तुम्हाला सांगितलं प्रॉफिट फक्त 114 कोटी होता. त्याच्यानंतर 5 वर्षामध्ये तो झाला चौपट ओके, पहिल्या 5 वर्षामध्ये. त्याच्यानंतर पुढच्या 5 वर्षामध्ये तो दुप्पट झाला. त्यामुळे इट वॉज काइंड ऑफ दुप्पट म्हणजे सुद्धा चांगलं ना. काय म्हणायचं 15% पर ॲनम वाढला. पहिल्या 5 वर्षात तर चौपट झाला राईट. त्याच्यामुळे 30% पर ॲनमने वाढला, त्याच्यानंतर दुपटीने वाढला. आणि गेल्या 3 वर्षामध्ये प्रॉफिटेबिलिटी केवढी वाढली बघा. 744 करोडपासून तो गेला 1200 कोटी. त्यानंतर 1200 कोटीवरनं गेला तो 1400 करोड ओके. 1400 करोडवरनं थेट 2600 कोटी. गेल्या एका वर्षात 2600 कोटी प्रॉफिट गेला याचा. 1200 कोटी प्रॉफिट एका वर्षातच वाढला 25 ते 26मध्ये. त्यामुळे लोक ट्रॅक्टर जबरी घ्यायला लागलेले आहेत ओके. आणि टिलर्स ओके, म्हणजे अजून काय इक्विपमेंट असतं ॲग्रिकल्चरची. टिलर इज वन एक्झाम्पल. तर VST टिलर ही पण कंपनी त्याच्यामध्ये, आणि इंडो फार्म इक्विपमेंट, या कंपन्या 3 कंपन्यांचे मिळून प्रॉफिट जबरी वाढलेलं आहे. त्याच्यापैकी पडला कुठला तर एस्कॉर्ट्स कुबोटा MNC कंपनी आहे, खूप ट्रस्टवर्दी कंपनी आहे. एस्कॉर्ट कंपनी आणि कुबोटा कंपनीची साठगाठ आहे, आणि त्याच्यामुळे ते इक्विपमेंट जे बनवतात ते रॉबस्ट बनवतात, आणि त्याचा खप खूप जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्ही महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टर डिव्हिजन ॲड केली तर ऑब्व्हियसली हेच प्रॉपोर्शन तुम्हाला दिसेल. प्रॉफिट त्याच प्रॉपोर्शनने वाढलेला दिसेल. तशी स्टोरी आहे फार्म इक्विपमेंट कंपनीची आणि त्या सेक्टरची. त्याच्यापैकी तुम्ही टेक्निकल बघून याच्यावर अभ्यास करायचा आहे, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हात घालायचा. पण एस्कॉर्ट्स कुबोटा घ्यायला आता तो शेअर जवळजवळ 10% खाली जाता गेल्या. प्रॉफिटेबिलिटी एवढी वाढूनसुद्धा, कारण ट्रम्प टेरिफ किंवा मार्केट सेंटिमेंट डाऊन असल्यामुळे हा शेअर पुढच्या 3 वर्षात दुप्पट होऊ शकतो. कारण डिमांड खूप वाढेल, प्रायसिंग पॉवर त्या कंपनीची वाढतीच आहे. कर्ज मिळतं आहे बँकेचं शेतकऱ्यांना की ट्रॅक्टर घ्या, आणि कारण नाही मिळालं तर लेबर तर काय ट्रॅक्टर घ्यावंच लागणार ना त्यांना. शेत तर नांगरावंच लागणार, त्यामुळे कंपल्सन आहे त्यांच्यावर. त्यामुळे असा हा ट्रॅक्टर आणि फार्म इक्विपमेंट सेक्टर बघायला तुम्हाला पडतं.